नमस्कार. मी डॉक्टर वर्षा श्रीकांत कुलट देसाई, नेत्रतज्ञ, कुलट हॉस्पिटल अँड आय केअर सेंटर, अकोट. आज आपण पाहणार आहोत की उष्णतेमध्ये डोळ्यांची काळजी कशी घ्यावी. तर प्रथमतः आपण जेव्हाही उन्हाळ्यात बाहेर पडतो, त्यावेळेला उन्हाळ्यामध्ये बाहेर पडताना गॉगल्स वापरणे. ज्यांना नंबर आहे, त्यांनी स्वतःहून आपल्या नंबरचे सनग्लासेस बनवून मिळतात. तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये त्या प्रकारचा गॉगल तयार करून वापरणे, ज्याच्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होणार नाही. त्याचसोबत थंड पाण्यानं आपण बाहेरून आलो कुठूनही, की थंड पाण्यानं डोळे धुणे. आता डोळे धुणे म्हटलं की काही लोक डायरेक्ट डोळे उघडे करून डोळ्याच्या अंदर पाणी मारतात. तर तसं करू नका, ज्याच्यामुळे काळ्या बुबुळाला हानी होऊ शकते. डोळे धुणे इन द सेन्स की तुम्ही साध्या पाण्यात टॅप वॉटर किंवा जे काही तुमचं थंड पाणी असेल त्यानं हलका डोळा बंद करून डोळ्यात पाण्याचा शिडकावा मारणे. त्याचसोबत रुमाल, आपला साधा रुमाल असतो घरगुती, तो पाण्यामध्ये भिजवून त्याची पट्टी ठेवू शकता डोळ्यावर, ज्याच्यामुळे डोळे थंडगार राहतात, जळजळ कमी होऊन जाते. याच सोबत तुम्ही काकडी किंवा बटाट्याची कापं किंवा कोरफड असेल तर त्याचे कापं करून डोळे बंद करून डोळ्यांवर 5 मिनिटं ठेवले तरी डोळ्याची उष्णता कमी होऊन जाते. ह्या सर्व उपायांसोबत जर आपण स्वतः हायड्रेट नसू तर डोळे तर जळजळ करणारच आहेत. त्यासाठी भरपूर पाणी पिणे, लिक्विड डाएट वाढवणे. काही लोकांचा एसी सोबत संपर्क जास्त येतो, तर अशा वेळेला ज्यांच्यात एसीचा वापर आहे त्यांनी तो वाऱ्याचा झोत डायरेक्ट डोळ्याशी संपर्क न होता अशा प्रकारे एसीचा म्हणजे वाऱ्याचा झोत ठेवला पाहिजे, की जो डायरेक्ट आपल्या डोळ्याशी कॉन्टॅक्ट नाही झाला पाहिजे. त्याच्यामुळे डोळ्याचा ड्रायनेस नाही वाढणार. याचसोबत रात्रीच्या वेळेला तुम्ही तुमच्या तळपायांना तेल किंवा तूप, खोबरेल तेल किंवा तूप एक 5 मिनिटं जरी चोळलं तरी डोळ्याची आग कमी होते. काही लोकांना ऑलरेडी ड्रायनेससाठी लुब्रिकेटिंग ड्रॉप चालू असतात. तर अशा वेळेला तुम्ही ते लुब्रिकेटिंग ड्रॉपचं प्रमाण वाढवू शकता. म्हणजे एक वेळेला टाकत असाल दिवसात तर ते 2 ते 3 वेळेला टाकू शकता. आणि तरी सुद्धा तुम्हाला डोळ्याची आग वाटत असेल, जळजळ वाटत असेल, डोळ्यातून पाणी येणं, लाली हा प्रकार जर तरी सुद्धा घडत असेल, तर तुम्ही तुमच्या नेत्रतज्ञाचा सल्ला घ्या आणि मग आवश्यक ती ट्रीटमेंटनं तुमच्या डोळ्याची आग कमी होऊ शकते. धन्यवाद.